आपल्याला अभ्यासाला असणारे एकूण जे 6 कवी आहेत त्यातले 3 कवी आपण अभ्यासलेले आहेत. त्यातले पहिले कवी केशवसूत अभ्यासले, दुसरे कवी वसंत बापट अभ्यासले, तिसरे कवी नारायण सुर्वे अभ्यासले. आता आपण चौथे कवी वसंत आबाजी डहाके हे अभ्यासणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, सगळेच्या सगळे कवी करण्याची गरज नाही. एकतर तुम्ही त्यातले केशवसूतांच्या तरी 5 कविता करा किंवा वसंत बापटांच्या तरी 5 कविता करा. केशवसूतांना वसंत बापटांच्या कविता किंवा आहेत, म्हणजे केशवसूतांच्या कवितेवरती प्रश्न आला, केशवसूतांच्या आणि वसंत बापटांच्या कवितेवरती प्रश्न विचारला जाणार, दोन्हीपैकी एक लिहायचा आहे. म्हणजे एक तर वसंत बापटांच्या चांगल्या करा किंवा केशवसूतांच्या चांगल्या करा. पुन्हा दुसरा प्रश्न, नारायण सुर्वे आणि वसंत आबाजी डहाके दोघांपैकी कुणाच्याही 5 कविता चांगल्या करा. आणि पुन्हा अजीम नवाज राही आणि कल्पना दुधाळ यांच्या सुद्धा दोघांपैकी एकाच्या कविता करा. दीर्घोत्तरी प्रश्नासाठी हे दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्न जे येतील त्याच्यासाठी अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. आणि जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येणार आहेत 10 मार्काचे ते मात्र सगळ्याच्या सगळ्या कवितांवर येणार आहेत. त्यात कसल्याही प्रकारचा विकल्प नाही. त्यात केशवसूत, वसंत बापट, नारायण सुर्वे, वसंत आबाजी डहाके, अजीम नवाज राही, कल्पना दुधाळ हे सगळे कवी येणार आहेत. आपल्याला अभ्यासाला या सगळ्या कविता असल्यामुळे आपण सगळ्या कविता पाहत आहोत. पण तुम्हाला अभ्यासाला सोयीचं जावं ह्या दृष्टीनं हे 2-2 गट केले तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. किंबहुना तसंच करून तुम्ही मधला मार्ग काढला तर तुम्हाला भरपूर मार्क्स हे पडतील. जो कवी सोपा वाटेल तो तुम्ही करायचा. केशवसूत सोपा वाटत असेल तर केशवसूत करायचा, वसंत बापट सोपा वाटत असेल तर वसंत बापट करायचा, नारायण सुर्वे सोपा वाटत असेल नारायण सुर्वे करायचा, वसंत आबाजी डहाके सोपा वाटत असेल वसंत आबाजी डहाके करायचा, किंवा हा अजीम नवाज राही सोपा वाटत असेल तर तो करायचा, किंवा कल्पना दुधाळची कविता सोपी वाटत असेल तर ती करायची. आता आपण चौथा कवी पाहतोय तो म्हणजे वसंत आबाजी डहाके. वसंत आबाजी डहाके हे आधुनिक पिढीतले कवी आहेत. आधुनिक पिढीतले कवी असले तरी सुद्धा अगदीच 2000 नंतरची वगैरे अशी काही त्यांची ती कविता नाही. म्हणजे जागतिकीकरणातली खाऊजा संस्कृतीची ज्याला म्हटलं जातं, खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण अशी जी संस्कृती आहे या संस्कृतीची ही कविता नाही. तर वसंत आबाजी डहाके यांची कविता अनियतकालिक चळवळीतील महत्वाची कविता आहे. त्यांचा जन्म 30 मार्च 1942 चा आहे. 1960 पासून त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केलेला आहे. त्यांचा पहिला कविता संग्रह योगभ्रष्ट हा 1972 साली आला. त्यानंतर शुभवर्तमान हा 1987 साली कविता संग्रह आला.
शुभवर्तमान हे उपहासानं म्हटलेलं आहे त्यांनी. खरं तर शुभवर्तमान म्हणजे कसलंही शुभ नसलेलं वर्तमान म्हणजे शुभवर्तमान आहे. शुनशेप हा 1996 साली आलेला कविता संग्रह आहे. चित्रलिपी हा 2006 सालचा कविता संग्रह आहे. तसंच अधोलोक ही कादंबरी 1975 सालची, प्रतिबद्ध आणि मर्त्य ही कादंबरी 1981 सालची आहे. यात्रा अंतरयात्रा हा 1999 मध्ये आलेला निबंधलेख संग्रह आहे. कविता म्हणजे काय, समकालीन साहित्य, उपयोजित समीक्षा, कवितेविषयी, नवसाहित्य आणि साहित्योत्तर साहित्य, मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती अशी बरीचशी ग्रंथसंपदा त्यांची प्रसिद्ध आहे. कविता 20व्या शतकाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छायाचित्रात्मक चरित्र इत्यादी संपादनं सुद्धा त्यांनी केलेली आहेत. आणि योगभ्रष्ट या दीर्घ कवितेचा टेररिस्ट ऑफ द स्पिरिट हा इंग्रजी अनुवाद सुद्धा प्रकाशित झालेला आहे. 2012 साली चंद्रपूर इथं संपन्न झालेल्या 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आणि चित्रलिपी या कविता संग्रहासाठी 2010 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. शासकीय महाविद्यालयांमधून अधिव्याख्याता पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि कविता लेखनासह रेखाचित्रणाचा सुद्धा त्यांचा छंद हा आहे. एकूणच वसंत आबाजी डहाके हे बासी मर्ढेकर, बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या उत्तरकालीन कवितेतील महत्वाचे कवी आहेत. आता मगाशी जे काही कविता संग्रहांचा मी उल्लेख केला ते त्यांचे महत्वपूर्ण कविता संग्रह आहेत. स्वातंत्र्याच्या स्थित्यंतरानंतरची 60 आणि 70ची जी दशकं आहेत, ही 60 आणि 70ची दशकं साहित्य निर्मितीच्या संदर्भात विशेष महत्वाची आहेत. या दशकांमध्ये ज्या अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उलटापालटी झाल्या, त्या उलटापालटींना प्रतिक्रिया म्हणून अनेक क्षेत्रात बंड पुकारलं गेलं. नव्या चळवळी उदयाला आल्या. लघु अनियतकालिकांची चळवळ ही त्यातलीच एक महत्वाची चळवळ आहे. त्या काळातल्या प्रस्थापित आणि पारंपरिक कवितेच्या संकेतांना शह देणारी कविता ही लघु अनियतकालिकांच्या चळवळीनं विशेषतः पुढं आणलेली आहे. शब्द हे रमेश समर्थ संपादित लघु अनियतकालिक 1955 साली प्रकाशित झालं आणि हे मराठीतलं पहिलं लघु अनियतकालिक मानलं जातं. 1960 साली अशोक शहाणे यांनी अथर्व हे लघु अनियतकालिक संपादित केलं. तर 1962 साली याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 1955 ते 1985 या 30 वर्षांच्या काळात सुमारे 65 लघु अनियतकालिके प्रकाशित झालेली आहेत.
अनियतकालिक म्हणजे कुठलंही म्हणजे त्याला कालावधी नसतो. बाकीचं कसं मासिक असतं, पाक्षिक असतं, त्रैमासिक असतं, द्वैमासिक असतं. हे अनियतकालिक म्हणजे कधी निघेल काही सांगता येत नाही. एखाद्या वेळी 6 महिन्यात नाही निघेल, एखाद्या वेळी 4 महिन्यातही नाही निघेल, त्याला अनियतकालिक असं म्हणायचं. 1960 ते 1975 हा 15 वर्षांचा कालखंड मराठीतील लघु अनियतकालिकांचा बहाराचा कालखंड मानला जातो. अलीकडे ही लघु अनियतकालिक फारशी चळवळ नाही त्याची. 55च्या दरम्यान ही लघु अनियतकालिकांची चळवळ ही निघालेली होती. लघु अनियतकालिक चळवळीनं लेखक वाचकांच्या वाङ्मयीन जाणीवेचे मूलभूत परिवर्तन घडवून आणलं आणि प्रस्थापितांविरुद्धचा विरोध व्यक्त करण्यासाठी वेगळ्या भाषिक अभिव्यक्तीचा आग्रह या लघु अनियतकालिकांनी धरला. त्याचबरोबर समकालीन वास्तवाला थेटपणे सामोरं जाऊन जगण्यातली जी व्यामिश्रता आहे, ही जगण्यातली व्यामिश्रता, जटिलता आणि सर्जनाच्या पातळीवर बेधडकपणे व्यक्त करण्याची जी धडपड होती, ती धडपड यात व्यक्त केलेली आहे. प्रमाण ग्रांथिक भाषा आणि बोली यांच्यातील दरी नष्ट करून बोली भाषेला लेखनातून प्रतिष्ठा देण्याचं कार्य हे लघु अनियतकालिकांच्या चळवळीनं केलेलं आहे. मध्यमवर्गीय जाणीवेबाहेरचं कितीतरी दुर्लक्षित विषय हे कवी लेखकांनी बिनधास्तपणे या लघु अनियतकालिकांमधून मांडलेले आहेत. अभिव्यक्तीचे नानाविध प्रयोग सुद्धा या अनियतकालिकांच्या चळवळीतून झालेले आपल्याला दिसून येतील. मराठीतील या लघु अनियतकालिक चळवळीतून प्रामुख्यानं अरुण कोल्हटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, तुलसी परब, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, दिलीप चित्रे हे महत्वाचे कवी पुढे आलेले दिसतात. यामध्ये वसंत आबाजी डहाके हे नाव कवी म्हणून अधिक सक्षमपणे पुढे आलेलं दिसतं. डहाकेंनी त्रिशंकू नावाचं लघु अनियतकालिक काही काळ चालवलं. डहाके हे लघु अनियतकालिक चळवळीतील एक महत्वाचे शिलेदार आणि कवी सुद्धा आहेत. वसंत आबाजी डहाके यांची कविता प्रारंभापासूनच व्यक्तिवादी स्वरूपाची कविता आहे. तिच्यातील सामाजिक राजकीय संदर्भ अधिक ठळक झाले असले तरी मूलतः तिचं स्वरूप भोवतालचं व्यक्तिनिष्ठ आकलन करून देणारं आहे. त्यांच्या कवितेतील मी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात परात्म भावनेनं ग्रासलेल्या कुंठित, निराश आणि संत्रस्त मनाचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या पडझडीच्या वर्तमानाबद्दल हा मी अस्वस्थ आहे. मी आणि समाज यांच्यामधील निरर्थकतेचा, अर्थशून्यतेचा, भग्नतेचा, वांझोटेपणाचा, निराशेचा, वैफल्याचा, संतापाचा, क्षुद्रतेचा, अगतिकतेचा आणि असुरक्षिततेचा एक व्यापक पट वसंत आबाजी डहाके आपल्या कवितेतून उभा करताना दिसतात. आणि यामुळंच डहाके यांची कविता अस्तित्ववादी तत्वज्ञानाशी नातं सांगताना दिसते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची कविता सामाजिक आणि राजकीय वास्तवाबद्दलची निरर्थकता ही तीव्रतेनं
अधोरेखित करताना दिसते. एकूण कविता हा आत्मकेंद्रित आणि वैयक्तिक अनुभवांच्या स्तरावर राहणारा वाङ्मय प्रकार आहे. या अर्थाने ढाके यांची कविता अंतर्मुख वृत्तीची आहे. त्यांच्या कवितेत त्यांच्या आत्मचरित्राचे संदर्भ येतात, पण हे संदर्भ व्यक्तिगत राहत नाहीत. ते व्यापक, सार्वत्रिक आणि सार्वकालिक बनतात. त्यांची कविता सर्वार्थानं कालजाणीवा आणि भोवतालाचं तीव्र भान व्यक्त करते. विचार प्रधानता आणि संपृक्तता यांचा विलक्षण संयोग त्यांच्या कवितेत दिसतो. त्यामुळेच त्यांची कविता इतरांपेक्षा वेगळी ठरते. व्यवस्थेविरुद्धचा आवाज असं ढाकेंच्या कवितेचं स्वरूप असलं तरी तिची वृत्ती टोकाची किंवा बंडखोरीची नाही. पडझडीच्या भोवतालाकडं हताशपणे पाहण्याची वृत्ती तिच्यात आहे. तरीही ही नियतीला शरण जात नाही. काळाची पडझड अटळ आणि आवाक्या बाहेरची आहे याचं भान ही कविता देते आणि त्यामुळं लिहिण्याशिवाय पर्याय नसल्याचं सूचन वसंत आबाजी डहाके यांची कविता करताना दिसते. कवितेविषयी या आपल्या लेखसंग्रहामध्ये वसंत आबाजी डहाके लिहितात की कविता लिहिणं किंवा वाचणं ही एक राजकीय कृती आहे. याचं भान आपण बाळगलं पाहिजे. तिच्यातली शक्ती व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणू शकते. म्हणजे कवितेतली शक्ती जी आहे ही कवितेतली शक्ती व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते. ती अन्यायांना मुखरित करते, वेदनांना शब्द देते, शोषितांना धीर देते आणि शोषकांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मदत करते. कविता ही एक आध्यात्मिक कृती आहे. जगण्याच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात ती आपल्या सोबत असते. अलीकडं काय झालेलं आहे, म्हणजे अलीकडं वसंत आबाजी डहाके यांचं म्हणणं असं आहे की अलीकडच्या माणसाला बरीचशी आध्यात्मिक मनोरुग्णता आलेली आहे. आध्यात्मिक मनोरुग्णता कशामुळे आलेली आहे? माणसाकडे सगळे काही भौतिक सुविधा आहेत, पण माणसाकडे सुख मात्र नाही. आणि मग या सुख नसल्यामुळं सुखाची दालनं उघडून देण्याचं आभास निर्माण करणारे बरेचसे बुवा वगैरे लोक आहेत. या बुवांच्या मागं भले भले सुशिक्षित सुद्धा लोक कसे जातात, याला म्हणायचं आध्यात्मिक मनोरुग्णता. एकूण जगण्याच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याच्या प्रवासात ही आपल्या सोबतच असते. निर्णयाच्या क्षणाच्या खडतर कसोटीतून जात असताना ती अंतरात्म्याचा बोल होऊन येते. कविता माणसा माणसात संवाद आहे, माणसा माणसातला संवाद आहे. कवीचं आजच्या समाज व्यवस्थेत काही स्थान नसेल तर ती समाज व्यवस्था सदोष आहे असं मानलं पाहिजे. आपल्याला कवितेची खरोखरीच गरज नसेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे असं वाटलं पाहिजे, असं वसंत आबाजी डहाके यांनी कवितेविषयी नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. एकंदरीत त्यांची कविता ज्यावेळी आपण विचार करायला लागतो त्यावेळी महानगरीय जीवन जाणीवांचं कितीतरी तपशील हे डहाके यांच्या कवितेमधून व्यक्त झालेले आहेत. मुंबईसारख्या महानगरात आयुष्याची बरीच वर्षे त्यांनी व्यतीत केली. कलकत्ता या महानगरातही काही काळ त्यांचं अस्वास्तव्य होतं. ही शहरं आणि तिथलं जनजीवन त्यांच्या जगण्याचा
अनुभवाचा पर्यायानं कवितेचाही अविभाज्य भाग होता, म्हणून त्यांच्या कवितेला केवळ महानगरीय जाणीवांमध्ये बंदिस्त करून चालणार नाही, तर महानगरीय जाणीवांसह त्या पलीकडचं बरंचसं भावविश्व ही त्यांची कविता करू पाहते. आपण त्यांच्या कवितेविषयी अधिक अंशानं पुढच्या भागामध्ये बघू.